स्वराज न्यूज। पाहुयात आताची सर्वात मोठी बातमी। शेडोळवाडी येथील सरपंच रुबाब शेख यांना मारहाण। निलंगा तालुक्यातील वाडी शेडोळ येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयात कामकाज करत असताना विद्युत पोलात करंट उतरले। याला जबाबदार धरून सरपंच यांना मारहाण करून शासनाच्या साहित्याचे नुकसान केल्याची घटना निलंगा तालुक्यातील वाडी शेडोळ येथे घडली आहे। नुकतेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना ताजी असताना निलंगा तालुक्यात सरपंच यांना मारहाण केली। वाडी शेडोळ सरपंच तालुका निलंगा 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतमध्ये आम्ही काम करताना ग्रामसेवक आम्ही समजे काम करताना गावातले 2 तरुण येऊन ते लाईट खात्याच्या कामामुळे आमच्या संघ शिवीगाळ धिंगाणा करणं चालू केली। महबूब वाजिद पठाण वाशिद महबूब पठाण येऊन आमच्यावर तक्रार काय गोंधळ करून शिवीगाळ करून मारहाण आमच्यावर करून काय पंचायतीचे इतर सामान सब तोडफोड झालेली आहे। मग आम्ही निलंगा पोलीस स्टेशन गेलो। त्याच्यानंतर आमचा गुन्हा काय घ्यायला तयार नाही। 2 दिवसापासून हेलपाटे मारतावली तर त्याची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ह्याच्यामुळे आम्ही 2 दिवसापासून तक्रार करत आहोत। त्याच्यानंतर साहेबांना म्हणले की तुमचं काय नाही ग्रामसेवक मॅडमाला बोलवा। आम्ही ग्रामसेवक मॅडमाला बोलिलो तर त्याच्यावर दबाव घालून आमचं काय काम करायला कोण तयार नाही। मग याला काय आमचा न्याय करायला कोण तयार आहे का नाही याची काय आम्हाला जाणीव करून द्या। काम करताना तिथून महबूब पठाणाला 2-3 चक्कर मला लागवलं। त्याच्यानंतर लेकावाला पंचायतमध्ये धाडून पहिला आलं वाशिद महबूब पठाण वाजिद महबूब पठाण येऊन ह्यानं आमच्या संग व्हिडिओ करणं गोंधळ करणं चालू केले। म्या त्यांना पंचायतीच्या बाहेर असं करू नका म्हणून जरा बाहेर काढलं तर माझ्या गच्च्याला धरून त्यानं आमच्या संग दंगा करायला सुरुवात केली। मग त्याच्यानंतर मिटवामिटवी करून आम्ही पोलीस स्टेशन गेलो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशन काय आमचा गुन्हा घ्यायला तयार नाही। मग त्याच्यानंतर म्हणले की तुमच्या ग्रामसेवकाला आणा। ग्रामसेवकला आणून आम्ही फिर्याद चालू केली। फिर्याद चालू करताना ते बीडीओचा वरून दबाव आला आणि ग्रामसेवकाला बाहेर काढले। मग आमची तक्रार घेणार कोण?